आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। सशक्तीकरणासाठी मोदींजीचे योगदान मोलाचे, विजयबाबू चोरडिया यांचे प्रतिपादन। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे योगदान मागासलेल्यांच्या सशक्तीकरणासाठी मोलाचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी केले। ते मारेगाव येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। विजयबाबू चोरडिया मित्र परिवार तथा मारेगाव तालुका भाजपाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटात संपन्न झाला आहे। आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयबाबू चोरडिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, भाजपचे शंकर लालसरे, अशोक सिंग, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार, मयूर गोयंका, मनोज केळकर, अनुप महाकुलकर मंचावर उपस्थित होते। यावेळी विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल रिक्षा वाटप करण्यात आले। लाभार्थी मध्ये सुरेश चामाटे देवाळा, सूरज वाकळकर बोरी गदाजी, राजू महाकुलकर मारेगाव, बाबा कांबळे, संजय जिवतोडे मार्डी, प्रफुल्ल गिरी यांचा समावेश होता। या कार्यक्रमानंतर सहभागी लाडक्या भगिनींना त्यांनी साडी चोळीने सन्मानित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपाचे सल्लागार मंगेश देशपांडे यांनी केले। प्रास्ताविक भाजपाचे तालुका महामंत्री प्रशांत नांदे यांनी केले। कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शेखर काळे, पांडू उंबरकर, समाधान पवार, चंद्रकांत ढोबे, हनुमान जुमनाके, निखिल मेहता, प्रतिभा ताते यांनी प्रयत्न केले। आज भारतीय जनता पार्टी मारेगाव शहर व तालुक्याच्या माध्यमातून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्या वेळेस देशाची बागडोर सांभाळलेली आहे, त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे। आणि भारताची सेवा अविरत त्यांच्या हाताने सदैव अशी होत राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे। आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी, आणि या देशाची सेवा त्यांच्या हाताने होत राहावी। त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण मारेगाव इथे दिव्यांग लोकांना सायकल वाटपीचा, ट्रायसिकल वाटपीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मदती करण्याचा प्रयत्न आपण एक छोटासा इथं केलेला आहे। तसेच अनेक महिलांना साडी वाटप सुद्धा केलेलं आहे। महिलांचं आत्मसन्मान आपण महाराष्ट्र सरकार त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावलं उचलत आहे, त्याच्यात एक छोटासा प्रयत्न मारेगाव तालुक्यातून झालेला आहे। मी माझ्या सर्व सहकारी लोकांचं, विशेष करून इथल्या शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांना हा सुंदर कार्यक्रम इथे राबवला आणि असे जनसेवेसाठी चांगले कार्य त्यांच्या आणि आमच्या माध्यमातून होत राहील आणि आम्ही करत राहू। आणि या देशाच्या पातळीवर जे काही फुलाची पाकळी आमच्याकडून देता येईल ते देण्याचा सदैव आम्ही कटिबद्ध राहू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.